न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सर्पमित्रांना दुर्लक्ष, वनविभाग झोपला का? शहापूरमध्ये अंधश्रद्धा, औषधांमुळे जीव धोक्यात। शहापूर तालुक्यात सर्पमित्र आणि सेवाभावी संस्था निसर्ग व वन्यजीव वाचवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत। शाळेत जाऊन अंधश्रद्धा दूर करत आहेत, पण दुसरीकडे वनविभागाचं मात्र पूर्ण दुर्लक्ष दिसतंय। नोंदवही नाही, मदत नाही आणि त्यामुळेच अवैध औषधांमुळे लोकांचे प्राण जात आहेत। जबाबदार कोण? शहापूर तालुक्यात सर्पमित्र, वन्यजीव रक्षक आणि विविध सेवाभावी संस्था निसर्ग संवर्धन, वन्यजीव बचाव आणि सर्प साक्षरता मोहीम राबवत आहेत। सापांबद्दल असले गैरसमज दूर करून शास्त्रीय माहिती प्रत्येक शालकरी मुलापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सर्पमित्र करत आहेत। गावात जाऊन अंधश्रद्धा दूर करून जनजागृती केली जात आहे। पण या सर्व कामात रेंज ऑफिस शहापूर, दसई वनपरिक्षेत्र आणि किनवली यांच्याकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही। शहापूर तालुक्यात काम करणाऱ्या सर्पमित्रांची वनविभागाकडे कुठलीही नोंदवहीच ठेवली गेली नाही, त्यामुळे त्यांना पुरेसा पाठिंबाही मिळत नाही। वनविभागाकडून लोकांमध्ये असणाऱ्या अंधश्रद्धा आणि गावठी औषधांवर आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली दिसत नाही। यामुळेच अवैध औषधांची विक्री सुरू आहे आणि त्यामुळे लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत। फॉरेस्ट डिपार्टमेंट फक्त ठेकेदारीच्या पाठीमागे फिरतंय असं स्पष्ट मत नागरिकांचं आहे। वनविभागाने लक्ष दिलं तर येणाऱ्या काळात मृत्यूचा आकडा नक्कीच कमी होईल। काम करणाऱ्या सर्पमित्रांना पेट्रोल भत्ता मिळावा अशी मागणी जोर धरत आहे। शासनाने याकडे तातडीने लक्ष दिले पाहिजे, अन्यथा प्लेग, रेबीज, लेप्टोस्पायरोसिस यांसारख्या आजारांना बळी पडावे लागेल। एक बाजूला सर्पमित्र जीव धोक्यात घालून समाजप्रबोधन करत आहेत, दुसऱ्या बाजूला यंत्रणा मात्र उदासीन आहे। वनविभागाने सर्पमित्रांची नोंद करून त्यांना साधनं आणि मानधन देऊन मदत करावी, नाहीतर जनजागृती करूनही लोकांचे जीव वाचवता येणार नाहीत। आय न्यूज 28 मराठीसाठी वार्ताहर उत्तम बांगर, शहापूर ज्युनियर रिपोर्टरची रिपोर्ट।